तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नागपूर या त्यांच्या घराजवळ, नागपूर हे त्यांचं घर आणि नागपूरमधील भाजपा कार्यालयात जोरदार जल्लोष केलेला आहे। नागपूरचे देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ त्यांनी घेतलेली आहे। मुंबईत देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्याची शपथ घेतल्यानंतर, त्यांची शपथ पार पडल्यानंतर नागपुरात जल्लोष करण्यात आलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय। नागपुरातील भाजपा कार्यालयात जोरदार जल्लोष इथल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केलाय। तर इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी, पाहूयात। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर नागपूरमध्ये जी आहे एलईडी स्क्रीन लावण्यात आली होती आणि ती स्क्रीन जी आहे ती शपथविधी जी आहे लाईव्ह दाखवण्यात आली होती। सोबतच अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील यांनी उपमुख्यमंत्री पदाची जी आहे शपथ घेतली आहे। इथे नागपूरमधील बडकस चौक इथे जे आहे कार्यकर्त्यांचा जो उत्साह आपण पाहतो आहोत, ज्या पद्धतीने आतिषबाजी करण्यात आलेली आहे, ज्यावेळी शपथविधी चालू होती त्याच वेळी आतिषबाजी करण्यात आलेली आहे। आपण थेट कार्यकर्त्यांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल, शपथ घेतलेली आहे तिसऱ्यांदा विदर्भाचा सुपुत्र ज्यांनी आज तिसऱ्यांदा शपथ घेतलेली आहे। देवेंद्र भाऊच्या नेतृत्वामध्ये हे युतीचं काम एवढं चांगलं राहील की अजून 4 टर्म कमीत कमी देवेंद्र भाऊ अशीच शपथ घेतील असा सगळ्या नागपूरकरांचा आशीर्वाद देवेंद्र भाऊला आहे। आणि लाडक्या बहिणीची जी साथ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्हाला मिळाली त्याने आमचा विजय खेचून आणलेला आहे। सगळ्या बहिणी असाच साथ देतील अशी अपेक्षा करतो। नक्कीच लाडक्या बहिणींचा साथ आहे। लाडक्या बहिणींची बातचीत करूया। शेवटी देवेंद्र भाऊ जे आहे, देवा भाऊ मुख्यमंत्री बनले, कशी भावना आहे? अगदी अतिशय खूप सुखद अशी बातमी आमच्यासाठी आणि आमचे देवाभाऊ जे आमच्या बहिणींसाठी जी त्यांनी आम्हाला राखीच्या वेळेला जी त्यांनी ओवाळणी टाकली, आज आम्ही सगळ्या लाडक्या बहिणींनी मिळून दिवाळी झाल्यानंतरच आम्ही परत प्रयत्न केला की आमचा भाऊ असाच मोठा हो आणि आम्ही असंख्य त्यांना निवडून आणायचा परत प्रयत्न केला आणि आज लाडक्या बहिणी ज्या तुमच्या समोर अगदी सक्सेस झालेल्या आहे। आमची देवादादाला मनातनं इच्छा आहे की दादा आमचा नेहमी 5 टर्म असाच आमचा मुख्यमंत्री बनून देवाभाऊ आमच्या पाठीशी राहो। नक्की खूप आनंदाचा क्षण आहे की ज्यांच्यासोबत आम्ही काम केलं आहे असा एक व्यक्ती आज महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाला आहे। आणि हा विजय सगळ्या लाडक्या बहिणींनी खेचून आणलेला आहे। सगळ्या कार्यकर्त्यांचा विजय आहे आणि सगळे कार्यकर्ते आज त्या विजयासाठी पहा तुम्ही बघत आहात, आज आमचा बडकस चौक अगदी फुलून आलेला आहे। आतिषबाजी आहे, पेढे वाटप आहे, लाडू वाटप आहे आणि सगळ्यात मुख्य म्हणजे सगळ्या वस्तीतली महिला ज्यांना लाडक्या बहिणींचा लाभ मिळाला त्या मोठ्या प्रमाणात इथे जल्लोषासाठी आलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील इथे आलेले आहेत, काय सांगाल? आमच्या देवाभाऊंनी जे यश मिळवलेलं आहे त्यांना आमचा निश्चितच पाठिंबा मिळालेला आहे। असाच पाठिंबा नेहमी मिळत राहील आणि असंच कार्य त्यांनी समोर करावं अशी आमची सर्व बहिणींची अपेक्षा आहे। धन्यवाद। नक्कीच काय सांगाल? आज अतिशय आनंदाचा दिवस आहे। आमचा लाडका भाऊ आहे देवेंद्र भाऊ आज तिसऱ्यांदा शपथविधी घेत आहे। त्याच्याबद्दल आमच्या नागपूरकरांना आणि खास करून या आमच्या चौकातल्या व्यास चौकातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना फार आनंद होत आहे। जय श्रीराम।